सहित या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आज लोकशाहीचा उत्सव आहे। गेले कित्येक दिवस या दिवसाची सर्व मतदार पण प्रतीक्षा करत होते आणि उमेदवार म्हणून आम्ही पण सर्व प्रतीक्षा करत होतो। आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, आपण मतदान करावं, जास्तीत जास्त मतदान करावं। मुंबईतला मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे आणि मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रहिताकरता आपण सर्वजणांनी मतदान करावं। लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून तो आपल्याला एक महत्त्वाचा अधिकार आपल्या भारतातील नागरिकांना मिळालेला आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीला भक्कम करावं, बळकट करावं, सदृढ करावं। सकाळपासून मतदारांनी देखील उत्स्फूर्तपणे गर्दी केलेली आहे, मोठ्या प्रमाणात मतदान होताना पाहायला मिळतं। मुंबईकर नेहमीच लोकशाहीची कुठली प्रक्रिया असेल तर त्यामध्ये सहभाग करतात आणि मला संपूर्णतः विश्वास आहे मुंबईकर निश्चित स्वरूपात मतदानाचा टक्का वाढून या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये लोकशाही भक्कम करण्याकरता, राष्ट्राकरता एक मोठं योगदान करतील। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पारंपरिक मतदारसंघ आहे, काय निकाल? दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक, भावनिक आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघातील सर्व मतदार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान करणारे मतदार आहेत। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रिस्पेक्ट करणारे ह्या सर्व मतदार आहेत, सन्मान करणारे मतदार आहेत आणि त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन मी नेहमी त्यांचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील मतदार या दिवसाची वाट आज पाहत आहेत, कारण 2019ला याच मतदारांनी मला शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं होतं आणि मतदारांनी एक कौल महायुतीच्या माध्यमातून दिला होता, बाजूने दिला होता। परंतु पक्ष नेतृत्वाने विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर आघाडी केली, महाविकास आघाडीबरोबर आघाडी केली, हे मतदारांना आवडलं नव्हतं आणि मतदारांचा तो अपमान होता। लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सन्मान करणं हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मतदारांनी जो कौल दिलेला आहे त्याचा सन्मान करणं आणि त्याचा आदर करणं हे महत्त्वाचं आहे। परंतु शिवसेनेच्या त्यावेळच्या पक्षप्रमुखांनी त्या मतदारांचा अपमान केला, त्यांनी जो कौल दिला होता शिवसेना, भाजपा, महायुतीचा उमेदवार म्हणून त्याचा अपमान केला होता। म्हणून मतदार आज ह्या 2019 नंतर 2024च्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार म्हणून मला मतदान पण करतील आणि जो निर्णय त्यांनी घेतलेला चुकीचा निर्णय, त्या निर्णयाची त्यांना ती जागा दाखवून देतील। हॅट्रिकच्या उंबरठ्यावर निश्चित स्वरूपात हा आज तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना संपूर्णतः विश्वास आहे। या ठिकाणी मतदारांनीच आता एक संकल्प केलेला आहे हॅट्रिक करण्याचा। शिवसेना प्रमुखांच्या विचारांची हॅट्रिक होईल, शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नाची या ठिकाणी हॅट्रिक होईल आणि या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाची पण हॅट्रिक होईल। हिंदी में मैंने पूरे परिवार के साथ यहाँ पे मतदान का वोटिंग किया हुआ है और आपके माध्यम से सभी मतदाताओं को मैं आह्वान करता हूँ कि ये लोकशाही का उत्सव है और लोकशाही को स्ट्रॉन्ग करना है तो सभी ने वोटिंग करना चाहिए। और मुझे पूरा विश्वास है मुंबईकर वोटिंग परसेंटेज बढ़ा के पूरे देश को दिखाएंगे कि मुंबई के लोग ये डेमोक्रेसी को स्ट्रॉन्ग करने के लिए उनका कंट्रीब्यूशन कितना है वो लोगों को दिखाएंगे। और मुझे पूरा विश्वास है लोग जो देश किसके नेतृत्व में सुरक्षित रहना चाहिए, अपना परिवार किसके नेतृत्व में सुरक्षित है, इसका विचार करके लोग वोटिंग करेंगे। तो आज मुंबई के आप देखेंगे सभी बूथ पे भारी भीड़ है और लोग इस वोटिंग के माध्यम से जो निर्णय है और जो अपना भविष्य है वो तय करेंगे। बाला साहब का स्मृति स्थल है और 2 बार यहाँ पे मैं लोगों ने मुझे चुन के लाया, तो मैं भाग्यशाली समझता हूँ खुद को कि शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का सपना यहाँ पे पूरा हो रहा है। तो इस बार भी लोग शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का सपने के हैट्रिक करेंगे, शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का विचारों के यहाँ पे हैट्रिक करेंगे और माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व के विचारों की यहाँ पे हैट्रिक करेंगे। और लोगों ने एक संकल्प किया है यहाँ पे महायुति के माध्यम से ही वो मुझे सपोर्ट करेंगे, क्योंकि 2019 में महायुति के माध्यम से उन्होंने मुझे वोटिंग किया था, लेकिन असेंबली इलेक्शन के बाद पक्ष प्रमुख ने जो महायुति के बारे में साइड से लोगों ने वोटिंग करने के बाद भी
लोगों का क्लियर मैंडेट होने के बाद भी निश्चित रूप से अब की बार 400 पार का नारा पूरा हो जाएगा और देश में विकसित भारत की यात्रा शुरू हो जाएगी। धन्यवाद। पूरे परिवार के साथ वोटिंग किया है और आज का दिन बहुत भाग्यशाली है क्योंकि हमारे साथ हमारा बड़ा बेटा भी है, उसका फर्स्ट वोटिंग यहाँ पे हुआ है। और मैं सभी को ऐलान करूँगी, आप सबने रास्ते पे उतर के वोटिंग करना चाहिए। चुनाव प्रचार में रही हैं और प्यार मतदाताओं का मिला है, जिस तरह प्रचार राहुल शेवाले जी को पिछले 10 सालों से प्यार मिल रहा है और हमारा जो नेटवर्क है ये उन्होंने संभाला है, वो पिछले 25 साल से हमारा ये सब राहुल शेवाले के साथ जुड़े हैं। लेकिन 10 सालों में सांसद होकर उन्होंने जो काम किया है उसकी बेस पे लोगों ने आज उनको इतना सपोर्ट किया है कि आने वाले 4 जून को राहुल शेवाले जी का हैट्रिक होने वाला है। अपील क्या करेंगी? मतदान की शुरुआत हो चुकी है। मैं सबको अपील करूंगी कि आप सबने अपना वोट करना ही चाहिए क्योंकि आपका एक वोट 100 वोटों के बराबर है, इसलिए आपको वोट करना ही है। धन्यवाद। और पहला वोट मेरा थोड़ा डर लगा था पहले कि कैसे होगा क्या होगा, लेकिन अच्छे से ECI के मेंबर्स ने मुझे एक्सप्लेन किया कैसे वोट देना है। और वोटिंग एक फंडामेंटल राइट है और मैं जो यंग वोटर्स हैं आपके थ्रू उनको बोलना चाहता हूँ कि ये फंडामेंटल राइट प्रैक्टिस कीजिए। नेक्स्ट 5 इयर्स के लिए एक अपॉर्चुनिटी है। नेक्स्ट 5 इयर्स में जो क्या होने वाला है वो डेफिनेटली अटैक होगा। हाँ होगा। युवाओं से आपके मित्र हैं जो मैंने देखा है पापा का काम, ऑब्वियसली मैं उनके साथ रैली में था, इलेक्शन में हेल्प किया, देखा इतना अच्छा लोगों की तरफ से ओपिनियन है उनके बारे में, तो देख के मुझे डेफिनेटली लग रहा है कि हैट्रिक तो होगा ही उनके कामों को चलते। येस। बोल, तुला सर्टिफिकेट दिलं। तुम्ही पहिले सांगा। माझा मुलगा आत्ता ह्या वर्षीच 18 कंप्लीट केल्यामुळे त्याचं हे फर्स्ट वोटिंग होतं, तर आम्ही वोट करून निघालो होतो, पण त्यांनी आठवणीने आम्हाला परत बोलून त्याला सर्टिफिकेट दिलं। त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहे, कारण ही एक लक्षात ठेवण्याजोगी खूणगाठ असेल त्याच्या लाईफसाठी। नवीन मतदार किंवा जे प्रथम मतदार आहेत ते आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये मतदान करण्यासाठी पाठीपुढे विचार करतात, तर अशामध्ये तुमच्या मुलांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे? तो नेहमीच ही वॉज लुकिंग फॉरवर्ड फॉर वोटिंग, म्हणजे आम्ही अगदी वाट बघत होतो की कधी वोटिंगचा डेट असेल आणि आम्ही वोट करू। मतदान आहे का काय? हो, हे माझा फर्स्ट टाईम आहे। एक्सपिरियन्स खूप स्मूथ होतं वोटिंगचं। लोकशाहीमध्ये मतदान करणं कितपत चांगलं आहे आणि ते लोकशाहीसाठी कसं मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरू शकतं? डेमोक्रेसीसाठी वोटिंग करायचं खूप इम्पॉर्टंट आहे। ज्या माध्यमातून इतर जे तुझ्यासारखे फर्स्ट वोटर आहेत किंवा यापूर्वी ज्यांनी मतदान केलेलं नाही किंवा मतदान केलेलं असेल तरीसुद्धा आज ज्या ठिकाणी मतदान करावं किंवा ज्या ठिकाणी ते मतदान करणार आहेत त्या मतदारांना काय सांगशील? त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे वोट करायचं, त्यांना टाईम काढून करायला पाहिजे। तर अभिनंदन तुझं केलेलं आहे शासनाने, तर तू आनंद कसा व्यक्त करशील? तुला ॲप्रिशिएट सर्टिफिकेटसुद्धा दिलेलं आहे शासनाने त्याच्यामुळे। मी घरी जपून ठेवीन, त्याला सांभाळून ठेवीन। आजच्या स्थितीला खूपच महत्त्वाचं आहे आणि आपण सगळ्यांनी देणं हे आपल्या राष्ट्राचं कर्तव्य आहे। आपण नाही तर नंतर ओरडाआरडा करतो आणि आत्ता मत देताना मात्र टंगळमंगळ करतो, हे बरोबर नाही आहे। लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये हे 172 अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे। आमच्या या मतदारसंघामध्ये 259 मतदान केंद्र आहेत। सर्व मतदान केंद्रावर आमच्या पोलिंग पार्टीज गेलेले आहेत। सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी आम्ही अतिशय चांगल्या उत्कृष्ट व्यवस्था केलेल्या आहेत। सावलीसाठी सर्व मंडप टाकलेले आहेत। आम्ही मतदारांना वेटिंग रूम तयार केलेले आहेत। त्यांच्या रांगा लावण्यासाठी मॅनेजमेंट केलेलं आहे आणि व्हॉलंटिअरसुद्धा आम्ही ठेवलेले आहेत। मतदारांना सहाय्य करण्यासाठी BLOंच्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि सर्व ठिकाणी मतदारांना सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत। जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान केंद्रावर यावं आणि मतदान करावं अशी या पाठीमागची आमची भूमिका आहे। कायदा सुव्यवस्था संदर्भामध्ये मतदान केंद्रावर आमचे पोलीस कर्मचारी नियुक्त आहेत।
100 मीटर आणि 200 मीटर परिसरामध्ये सुद्धा आमचा मोठा पोलीस बंदोबस्त उपलब्ध आहे. मतदारांना सुविधा निर्माण करून देण्याच्या संदर्भामध्ये ही संपूर्ण यंत्रणा आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदाराने मतदान केंद्रावर यावं आणि मतदान करावं असं मी आपल्या माध्यमातून मी मतदारांना आवाहन करतो. मतदारांना सुविधा जसे मतदान केंद्रावर आम्ही सांगितलेलं आहे त्याचबरोबर मतदान केंद्राने यावं. त्यांच्या पार्किंगच्या बाबतीमध्ये आम्ही पोलिसांना निर्देश दिलेले आहेत. मतदान केंद्रावर जे मतदार येतील त्यांना पार्किंगची सुविधासुद्धा उपलब्ध करून द्यावी आणि ते पार्किंग प्लेसेससुद्धा आम्ही डिसाईड केलेले आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त मतदारांनी यावं आणि मतदानामध्ये भाग नोंदवावा, आपलं राष्ट्रीय कर्तव्य करावं असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. आमच्या सर्व 259 मतदान केंद्रावर मॉकपोल पूर्ण झालेला आहे. 7 वाजता आमचं मतदान प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे आणि 1 तासामध्ये मतदारांचा चांगला रिस्पॉन्स आहे. अंदाजित 5% जास्त मतदारांनी 1 तासामध्ये मतदान केल्याचे दिसून येते. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.